नमस्कार, मी करण जाधव स्वागत करतो स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं. तर आज आपण जो प्रोजेक्ट बघणार आहोत तो असणार आहे कोथरूड एरियामध्ये. त्याचं लोकेशन खूपच प्रॉमिसिंग आहे. हा असणार आहे कमर्शियल प्रोजेक्ट ज्यामध्ये तुम्हाला बुटीक ऑफिस स्पेसेस भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सर्व्हिस बेस जर तुम्ही काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स असताल किंवा तुम्हाला सर्व्हिस बेस एक बेस्ट ऑफिस स्पेस हवा असेल पुण्या मध्यवर्ती पुणेच्या लोकेशनमध्ये, तर हा बेस्ट ऑप्शन राहणार आहे तुमच्यासाठी. कोथरूडमध्ये आपण आज आहोत. हा असणार आहे एरिया प्रतीक नगरचा, ज्याच्या समोरच तुम्हाला मेट्रो लाईन फंक्शनल भेटते. सो ही मेट्रो लाईन फंक्शनल पहिली पुण्यातली लाईन आहे जी फंक्शनल आहे. तिथून तुम्हाला इकडे चांदणी चौकापर्यंतची कनेक्टिव्हिटी भेटणार आहे आणि दुसऱ्या साईडलाच ही तुम्हाला मेट्रो लाईन घेऊन जाते पुण्याच्या सेंट्रल भागात, जो म्हणजे शिवाजीनगर. शिवाजीनगर पासून 2 ते 3 लाईन्स अजून फंक्शनल होतात. एक लाईन जाते तुम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये, दुसरी लाईन तुम्हाला जाते तुम्हाला रामवाडीपर्यंत. आता अजून पण एक्सपेन्शन होत आहे मेट्रोचं, जी जाणार आहे तुम्हाला हिंजवडीपर्यंत आणि दुसरी मेट्रो लाईन जाणार आहे तुम्हाला कात्रज पर्यंत. सो ह्या सगळ्या मेट्रो लाईनचा ऍक्सेस शिवाजीनगर मधनं आहे आणि ही लाईन तुम्हाला डायरेक्टली सगळीकडे कनेक्ट करते. आणि त्याच्यासोबतच हा जो एरिया आहे कोथरूड मध्ये जर आपण बघायला गेलं तर 1 BHK 2 BHK चे प्राइजेस 1 BHK इथे अराउंड 80 ते 90 लाखापर्यंत जातो आणि 2 BHK जर बघायला गेलं तर त्याचं जातं अराउंड 1.5 CRच्या वरतीच. तर आपण जो ऑफिस स्पेस आपण आज जो बघणार आहोत ते तुम्हाला राहणार आहेत फक्त 80 लाखापासून आणि त्याच्यात तुम्हाला भेटणार आहे 35,000 रुपयाचं रेंटल. सो 35,000 रुपयाचं रेंटल जर 80 लाखात भेटतंय तर ते खूपच बेस्ट तुम्हाला ऑप्शन राहणार आहे. 35 ते 40 हजाराचं रेंटल तुम्हाला याच्यात शुअर शॉर्ट भेटणार आहे आणि हेच ऑप्शन आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. हा प्रोजेक्ट असणार आहे बाय विलास जावडेकर डेव्हलपर्स. हे नामांकित डेव्हलपर्स आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागात यांचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर पश्चिम पुणे, त्याच्यानंतर उत्तर पुणे, या सगळ्या एरियामध्ये यांचे प्रोजेक्ट्स आहेत आणि हे नामांकित डेव्हलपर असून हे ओळखले जातात टाइमली पोझिशनसाठी. सो जे प्रोजेक्ट्स त्यांचे त्या लोकेशनला येतात त्या लँडमार्क म्हणून ओळखले जातात. आणि जो आपण आज प्रोजेक्ट बघणार आहोत ह्याचं फ्रंटेज पण खूप सुंदर आहे. एक साईडला जर बघू शकतो आपण, हा पूर्ण म्हणजे हा जे ब्लॅक शेड लागलेले आहेत तिथपासून ते हे पूर्ण कॉर्नर पर्यंत हे पूर्ण मोठा असं प्रकल्प राहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला शोरूम्स मध्ये पण आहेत. शोरूम्स विलास जावडेकर स्वतः लीज आउट करणार आहेत मोठ्या मोठ्या ब्रँड्सला, जिथे फूड कोर्ट येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी राहणार आहेत. सो ह्यात बघायला गेलं तर आपण सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. इटरी ब्रँड्स आहेत, त्याच्यानंतर फॅशन ब्रँड्स आहेत, त्याच्यानंतर मोठमोठे ऑफिसेस इथे येणार आहेत आणि त्याच एक भव्य प्रकल्पामध्ये आपण आपलं ऑफिस घेऊ शकतो. सो लोकेशन तर मी तुम्हाला सांगितलंच, कनेक्टिव्हिटी तुम्हाला आउटस्टँडिंग भेटते. चांदणी चौकाला तुम्ही जाऊ शकता, तुम्ही सेंट्रल पुण्याला जाऊ शकता. इवन ह्या एरियामधले जे कमर्शियल आहेत ते एवढे नामांकित नाही आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला ऑप्शन इथे खूप बेस्ट भेटतात. त्याच्यामुळे आपण हा प्रोजेक्ट एक्सक्लुझिव्ह राहणार आहे फक्त तुमच्यासाठी. तर लोकेशन बद्दल सविस्तर बोलायला गेलं तर हे आहे प्रतीक नगर आणि प्रतीक नगरच्या ऑपोजिट साईडला एकदम येतं वनाज कॉर्नर. तर ह्या दोन्ही प्रोजेक्ट्स म्हणजे इथे प्रतीक नगरला विजेचं डेव्हलपमेंट होतंय, जे एक मोठा प्रकल्प आहे आणि तसंच डेव्हलपमेंट वनाज कॉर्नरला मॅजेस्टिक डेव्हलपर हे करतात आहेत. तर तिथे पण मोठा एक मॉल येणार आहे आणि हा पण एक मॉल टाईप तुम्हाला पूर्ण कॅफेटेरियाज, त्याच्यानंतर फूड कोर्ट आणि मोठे मोठे ब्रँडचे शोरूम्स राहणार आहेत. सो हे 2 प्रकल्प ह्या लोकेशनला लँडमार्क बनवणार आहेत आणि इथेच आपण आज ऑफिस स्पेसेसचे ऑप्शन्स एक्सप्लोर करणार आहोत. तर हा प्रकल्प आता आपण मिनिएचर मॉडेलद्वारे समजून घेऊया की कसं याचं ओरिएंटेशन राहणार आहे, कसा दिसणार आहे, काय हे जे एलिव्हेशन पॉइंट्स आहेत, काही ह्याचं कनेक्टिव्हिटी पॉइंट ऑफ व्ह्यू डायनॅमिक्स आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी मेट्रो लाईन आहे, तर मेट्रो लाईन कनेक्टेड हा प्रोजेक्ट असणार आहे. म्हणजे तुम्ही मेट्रोतनं उतरणार आणि सरळ तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्सला कनेक्टिव्हिटी भेटणार आहे. ह्याच्या खाली जो आपण रोड बघत आहोत हा पौड रोड आहे आणि ह्याच्यावरच उभारला जातोय हा भव्य दिव्य प्रकल्प. तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो प्रकल्प आहे ह्याच्यात 3 लेवल बेसमेंट्स आहेत. सो बेसमेंट मध्ये तुम्हाला पूर्ण पार्किंग एरियाज भेटून जातील आणि त्याच्यावरती जर आपण बघायला गेलं तर तुम्ही जो आता गेट बघताय तो असणार आहे कमर्शियलचा गेट, जिथून तुमच्या जे सगळ्या व्हेकल्स असणार आहेत ते आतमध्ये जाणार. ते पार्किंग्स मध्ये तुम्हाला डेडिकेटेड स्लॉट्स असणार आहेत, ते तुम्ही पार्किंग करू शकणार आहात. आणि त्याच्यावरतीच जो आपण एक 4 लेवलचा हा जो कमर्शियल कॉम्प्लेक्स बघतोय, तर तिथे तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला डबल हायटेड शॉप्स राहणार आहेत, जिथे शोरूम्स येणार आहेत, इटरी ब्रँड्स, फॅशन ब्रँड्स आणि त्याच्यासारखेच मोठे मोठे
लाईक क्लोदिंग ब्रँड्स, अप्लायन्सेसचे. आणि त्याच्यावरती जे आपण शोरूम स्पेसेस बघतोय, तर तिथे तुमचे इंडोर शोरूम्स म्हणा किंवा मग मॅक्स म्हणा, वेस्ट साईड म्हणा, असे शोरूम्स जे मॉल्समध्ये आपल्याला बघायला भेटतात तसे शोरूम्स आपल्याला बघायला भेटतील. आणि त्याच्यासाठी कनेक्टिव्हिटी वाईज आपल्याला म्हणजे जर ग्राउंड फ्लोअरवरनं आपल्याला वरती जायचंय तर तुम्हाला एक्स्कॅलेटर इथे डेडिकेटेड बघायला भेटतात. आणि त्याच्यासोबतच जे स्क्वेरिश शेप आपल्याला दिसत आहे तिथे, त्या स्क्वेरिश शेप मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत सिट आउट झोन्स. त्याच्यानंतर जी वरचं एलिव्हेशन आपण बघतोय, म्हणजे आता इथून जर पुढे बघायला गेलं तर ही ब्ल्यू लाईन्स आपल्याला दिसतात आहेत. ब्ल्यू कलरचे जे लाईक आपल्याला ग्लास फसाडचं एलिव्हेशन बघायला भेटतंय, तर हे राहणार आहेत आपले ऑफिस स्पेसेस. ऑफिस स्पेसेस जर इथे बघायला गेलं तर आपल्याला 270 स्क्वेअर फीट पासून ते अगदी 800 स्क्वेअर फीट पर्यंत, 850 स्क्वेअर फीट पर्यंत आपल्याला जेवढं मोठं ऑफिस स्पेस हवंय तेवढं मोठं ऑफिस स्पेस आपण इकडे घेऊ शकतो. आणि ते पण फक्त 80 लाखापासून इथे ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस चालू होतीये. सो या ऑफिस स्पेसेस मध्ये आपल्याला काय सर्व गोष्टी भेटणार आहेत ते मी सांगतो. ऑफिस स्पेस मध्ये तुम्हाला डेडिकेटेड जे वरचं सिलिंग असतं ते सिलिंग डेव्हलपरच बनवून देणार आहेत. त्याच्यानंतर ऑफिस स्पेस मध्ये आपल्याला एसी पण भेटणार आहे. ऑफिस स्पेस मध्ये आपल्याला आपलं एक प्रायव्हेट वॉशरूम सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या सुखसुविधा ह्या गोष्टी प्रोव्हाइडेड आहेत ऑफिस स्पेस मध्ये. आणि जर आता बोलायला गेलं या ऑफिस स्पेसची खासियत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो तो एरिया आपल्याला दिसतोय जो अराउंड 5व्या लेवलला आहे, 5व्या लेवलच्या एरियावरती आपल्याला बघायला भेटणार आहे को वर्किंग स्पेसेस. को वर्किंग स्पेसेस हे लीज आउट केल्या जातील. लीज आउट होऊन जे रेंटल येतंय, जे रेंटल भेटणार आहे त्या मार्फत ते पूर्ण सोसायटीला हँडओव्हर केलं जाईल आणि तिथे मेंटेनन्स मध्ये ते युटिलाइज केलं जाईल, जेणेकरून मेंटेनन्स आपल्या सोसायटीमध्ये कमी राहणार आहे. त्याच्यासोबतच हा जो एरिया तुम्ही बघताय, हा एरिया तुम्ही वरतून दाखवू शकता. सो हा एरिया तुम्हाला कॅफेट एरिया म्हणून इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि इथून तुम्हाला व्ह्यूज पूर्ण कोथरूड मेट्रो लाईनचे आणि इव्हन कोथरूडचे रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटचे पूर्ण व्ह्यूज तुम्हाला भेटणार आहेत. आणि ह्या एरियामध्ये जे रेंटल्स तुम्हाला भेटतील, जे रेंटल तुम्हाला गेन होणार आहे, ते पण अगेन सोसायटीला हँडओव्हर होणार आहे. आणि ह्याच्यासोबतच तुम्ही ह्या साईडला आलात तर हा एरिया आपल्याला बॅक साईडला बघायला भेटतो, जे असणार आहे ह्या कमर्शियल कॉम्प्लेक्सचं फूड कोर्ट. सो हे फूड कोर्ट तुम्हाला बघायला भेटतं. या फूड कोर्ट मध्ये तुम्हाला इटरी ब्रँड्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइडेड असणार आहेत. आणि ह्याचं जे म्हणजे अगेन त्याचं पण जे रेंटल्स वगैरे येतील ते पण युटिलाइज तुमच्या सोसायटीसाठी होऊन जाणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर आपल्याला 2 अजून सोसायटीसाठी लाईक मेंटेनन्स मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. ते म्हणजे पहिली तर गोष्ट म्हणजे पार्किंग. जे पार्किंग युटिलाइज होणार पे अँड पार्क मध्ये असणार आहे ते. सो पार्किंग मध्ये जे आपल्याला इन्कम जनरेट होणार आहे ते पण सोसायटीला हँडओव्हर होणार आहे. आणि यासोबतच जे कमर्शियल कॉम्प्लेक्स वरती तुम्हाला होर्डिंग्स लागणार आहेत, तर त्या होर्डिंग्सचं एक डेली पॅकेजेस असतात. तर त्याच्यातनं जे रेंटल्स म्हणजे त्याच्यातनं जे इन्कम येणार आहे ते अगेन सोसायटीला जाणार आहे. सो एवढ्या सगळ्या गोष्टींचं रेंटल आपल्या सोसायटीच्या मेंटेनन्स मध्ये युटिलाइज होणार आहे. त्याच्यामुळे सोसायटीमध्ये मेंटेनन्स तुम्हाला खूप जास्त कमी येणार आहे. सो हा एक बेनिफिट आपल्याला राहणार आहे. मी तुम्हाला परत सांगू इच्छितो, हे जे तुम्हाला कमर्शियल ऑफिसेस इथे बघायला भेटतात, इथे तुम्हाला म्हणजे पकडून चाला, इथे कोण कोण सर्व्हिस बेस्ड जे प्रोव्हायडर्स आहेत, जसं म्हणू शकतो आपण सीएचं ऑफिस आहे किंवा मग कन्सल्टेशन ऑफिस आहे, ऍडव्होकेटचं ऑफिस आहे, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडेड आहात किंवा मग तुमचं एक मोबाईलचं काही शॉप छोटंसं रिपेअरिंग शॉप असेल जे तुम्ही B2B मध्ये डील करताय, किंवा मग मल्टिपल ऑफिसेस आपण इथे तुम्हाला एक कोवर्किंग स्पेस हवाय, किंवा मग तुमचं एक छोटंसं स्टार्टअप आहे, ते स्टार्टअप तुम्हाला इथे रन करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे युटिलाइज करता येणार आहेत. आणि जर तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॅन करत असाल तर इन्व्हेस्टमेंट म्हणून ही खूप मोठी संधी आहे. कारण कोथरूड सारख्या लोकेशन मध्ये तुमचं एक स्वतःचं घर किंवा मग स्वतःचं ऑफिस असणं खूप जास्त एक प्राईड म्हणलं जातं. आणि त्याच्यातच आपण जर बघायला गेलं तर इथे 1 BHK चे रेट्स ऑलमोस्ट 90 लाख रुपीजला टेकलेत. आणि त्याच्यातनं जे रेंटल तुम्हाला भेटतं ते अराउंड 20 ते 25 हजार भेटणार आहे. पण इथं जर तुम्ही 80 लाखाचं एक ऑफिस अर्न करताय तर ते तुम्हाला रेंटल देऊन जातं 35 ते 40 हजार रुपयाचं. तो 35 ते 40 हजार जे रेंटल आपल्याला 2 BHK मध्ये भेटतं ह्या एरियामध्ये,
जिथं ती 2 BHK ची प्राइस 1,60,00,000 1,50,00,000 आहे, तर आपण अर्ध्या किमतीत इन्व्हेस्ट करून जास्त रेंटल इथे तुम्ही मिळवू शकता. सो इन्व्हेस्टरसाठी पण हा खूप मोठी तुम्हाला संधी आहे, कारण एवढं मोठं भव्य दिव्य प्रकल्प ज्या लोकेशनला येतो ते लोकेशन ट्रान्सफॉर्म होतं, ते लोकेशन ग्रो होतं. आणि विलास जावडेकर डेव्हलपर्सचा हा प्रोजेक्ट आहे. हा एक म्हणजे म्हणू शकतो आपण एक ट्रस्ट वर्दी नाव आहे. विलास जावडेकरचं नाव तुम्ही कोणाला सांगितलं किंवा कोणाकडनं तरी ऐकलं तर तुम्हाला त्याच्या मागे एक ट्रस्ट फॅक्टर भेटतो, की तुम्हाला टाइमली पोझिशन भेटणार, कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली भेटणार आणि त्याच्यासोबतच ह्यांचे प्रोजेक्ट ज्या लोकेशनला असतात ते लोकेशन लाईक लँडमार्क लोकेशन म्हणून ओळखलं जातं. आणि हा प्रकल्प पूर्णपणे कमर्शियल आहे. इथं तुम्हाला शोरूम्स येणार आहेत, त्याच्यामुळं इथे तुम्हाला रेंटल ग्रोथ चांगली भेटणार आहे. सो हा जर तुम्हाला ह्या प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय, तुम्हाला एक स्वतःचं ऑफिस स्पेस अर्न करायचं ह्या प्रोडक्टमध्ये, तर मी तुम्हाला बेस्ट इन्व्हेंटरी तुम्हाला मिळवून देऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला चांगले रेंटल्स भेटू शकतात, चांगले तुमचे फ्युचरमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ भेटू शकते. कारण इकडे व्ह्यूज पण तुम्हाला खूप सुंदर आहेत. हा पकडून चला तुम्हाला एक 25 ते 30 फ्लोअरचा हा कमर्शियल प्रकल्प आहे, त्याच्यामुळं व्ह्यूज तर तुम्हाला चांगले भेटणारच आहेत. या साईडला व्ह्यू ऑप्शन आहे, इव्हन त्या साईडला पण आहे. तिथे तुम्हाला लाईक स्टोरेज पण भेटतं, ते तुम्ही अर्न करू शकता. प्रत्येक फ्लोअरवर तुम्हाला समज जर एक्स्ट्रा स्टोरेजची गरज पडते तर तसं पण तुम्हाला ऑप्शन भेटून जातो. सो या सगळ्या गोष्टींमुळं हा एक लाईक बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन राहू शकतो. किंवा जर तुम्ही कोथरूड या एरियामध्ये राहताय किंवा मग सेंट्रल पुणे या एरियामध्ये राहताय आणि तुम्हाला एक तुमचं एक स्वतःचं ऑफिस स्पेस मिळवायचं आहे, ते पण एक प्राईम एरियामध्ये, प्राईम लोकेशनमध्ये, तर कोथरूड सारखा बेस्ट एरिया तुम्हाला कुठलाच नाहीये. तिथून तुम्हाला सगळ्या कनेक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे जे डेव्हलपर्स आहेत, टॉप डेव्हलपर्स इथे ऑलरेडी प्रेझेंट आहेत. लोधा, सॉलिटायर, मॅजेस्टिक, बीजे अशी नामांकित डेव्हलपर्सची नावं इथे घेतल्या जातात. आणि त्यासोबतच तुम्हाला हा ट्रस्ट फॅक्टर बीजे हा प्रोडक्ट घेऊन येतोय. सो ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट इन्व्हेंटरी काढून द्यायची जबाबदारी माझी, आणि त्यासोबतच बेस्ट इन्व्हेंटरी आणि बेस्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन तुम्हाला रेंट लिझिंग करायचंय तर ती पण मी हेल्प तुमच्यासाठी करणार आहे. तर हा बेस्ट प्रोजेक्ट तुम्हाला जर मिळवायचा आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ह्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती घेऊ शकता. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट भागात. तोपर्यंत मी करण जाधव तुमची रजा घेतो.